आज हर्षवर्धन पाटील साहेबांकडे एक गोष्ट अशी आहे का की जी मी 20 वर्ष मंत्री असताना जनतेसाठी करू शकतो. ज्या 20 वर्ष पाण्याच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकी मिळवली ते पाणी ते 20 वर्ष आणू शकले नाही, कारण त्यांना त्या पाण्याच्या मुद्द्यावर सगळे ठरवायचं होतं. याच्यावर एक उदाहरण म्हणून सांगतो. एक वकिलाचा मुलगा असतो, वकिलाचा मुलगा वकील होतो. आता त्याला पहिली केस द्यायची म्हणून त्याच्याकडे केस, त्याचेच वडील त्याला केस देतात की तू ही केस लढ, प्रॅक्टिस करायची. पहिल्या दुसऱ्या तारखेमध्ये तो नवीन वकील त्या केसला निकाली काढतो. तो सगळ्यांना पेढा वाटतो, घरी येतो, वडिलांच्या पाया पडतो, सांगतो मी केस निकाली काढली. त्याचे वडील सांगतात अरे ज्या केसवर मी तुझं शिक्षण पूर्ण केलं, ज्या केसवर तुझ्या मुलाचं शिक्षण होणार होतं, ती केस तर निकाली काढली म्हणजे तू किती मूर्ख आहे. म्हणजे मला सांगायचंय की हा पाण्याचा जो मुद्दा आहे हा फक्त जनतेला तोंडाला पुसायचं पाणी आहे. हा फक्त शेवटच्या 6 महिन्यात लालच दाखवायचे आहे. आपल्याला पाण्यासाठी लढायचं आहे, आपल्याला तुमच्या हक्कासाठी लढायचं आहे, आपल्याला तुम्हाला ह्यांच्यासाठी लढायचं आहे. मग मला एक सांगा, ज्या वेळेस 4.5 वर्ष जनतेवर अन्याय होत होता त्यावेळेस तो का तुम्ही लढा पुकारला? आणि जर असं नव्हतं तर ज्या ज्या वेळेस आमदार बहिणीचे कॉन्ट्रॅक्टदार चुकीच्या पद्धतीने काम करत होते आणि माझे पत्रकार वेळोवेळी बातमी लावत होते, त्यावेळेस तुम्ही का बघावत केली? ज्या वेळेस 4.5 वर्ष अन्याय होत होता त्यावेळेस तुमचेच सहकारी, तुमचेच शेजारी खुर्ची लावणारे तुमच्या कानातून बरोबर आहे, आता ह्यांच्या अन्याय होतो ना, आता ह्यांना यांची लायकी कळलं, तुम्ही काय करणार? ज्या कोरोनामध्ये शेतकरी नेटापुटीला आला होता त्या कोरोनामध्ये कारखान्यांच्या ऊसाच्या बिलावर डॉक्टर साहेब शेतकऱ्यांचं घर चालत होतं, त्याच्या मुलीचा लग्नाचा म्हणजे लग्न कार्य चालणार होतं, त्याच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च लागणार होता. अशा परिस्थितीमध्ये 3-3, 4-4, 5-5 लाख रुपये बिल कारखान्याकडे आलेलं असताना आता पत्रकार बंधूंना माहित आहे 5,000 रुपयासाठी करमाळ्याची साखर कारखान्यावर एका शेतकऱ्याने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. तुम्ही राजदूतवर फिरत होता 25-30 वर्षापूर्वी, तुमच्याकडे एवढ्या गाड्या, 1000 एकर जमिनी, एवढी प्रॉपर्टी आली कुठनं? तुम्ही काय कमावलं याच्यावर माझा आक्षेप नाहीये, पण तुम्ही माझ्या जनतेला फसवून कमावलं या गोष्टीवर माझा आक्षेप आहे.